सखूबाई. अगं थांब ना, ह्या दोघी येऊ दे ना अजून. बोलीची आई आणि आशा दोघी राहिल्या ना. हे दोघी अहो ते दोघी संग मग कशी येईन माय त्या दिवशी भांडणं केले ते ना. अगं मला दोघी पण बोलल्या होत्या की राख्या घ्यायला जायचं म्हणून. मग दोघीला बी म्हणलं मी चला. आज झालं पाय आता नाही कशी म्हणू. मग आधी आशा बोलली, नंतर आबोलीची आई बोलली की राख्या घ्यायला जायचं का. म्हणलं हो बाया उद्या जायचं. तर म्हणे मग येऊ द्या इथं. आता मी सांगितलं इथे आहे म्हणून आम्ही उभं. आता दोघी बी येत्या. आता काय माहिती तोंडावर तोंड आल्यावर काय करत्या. लुचत्या एकूण केला का हाणत्या का मारत्या देवाला डोळे. तेच ना मला वाटत होतं आपण तिघीनच जाऊ पटकन आणि राख्या घेऊन यायला जाऊ द्या. खूप गेल्या असते एकट्या एकट्या. कसं आपल्यासोबत आलं मागच्या वेळेस सारखंच झालं. साड्या घेतल्या नाही काही नाही आलो बोंबलत तसंच. ह्यावेळेस ना आता राखी अर्जंट आहे बरं रक्षाबंधन येतं काय. नाही राख्या घेतल्याशिवाय यायचं नाही. आज घ्यायच्याशी राख्या. राणी राणी नाही आली. राणी नाही बाय आता तिचं भाऊ होतं काही येत नाही. ती काही जात नाही माहेराला राखी बांधायला. बोलतच नाही तिचा भाऊ. मग ती तरी कोणासाठी राख्या नेईन. हो माय काय माय अवघड शिकीचं बी. लव्ह मॅरेज केलं राणी ना आणि काय असा बेवडा नवरा भेटलाय. येडी कुठली राणी. तिला आधी कळत नव्हतं का काय माहेर चुकलं नवरा ह्यो असा. आता करते मार मार कष्ट खाती नाही तर काय. नवऱ्याला काही म्हणाल गेलं नवरा हाणताय धरून. हो लेस येडं पोरगं निघलं माहिती. लेस येडा निघलाय तिचा नवरा. इतकं छान सोन्यासारखं लेकरू झालं. ती छकुली किती छान लेकरू आहे. हुशार गुणी. आणि काय त्याला काही किंमत नाही लेकराची बायकाची. असं असतंय पा लव्ह मॅरेजचे दुष्परिणाम याला असतं म्हणते. किती मार खाती ती किती मार खाती. आपण बरे अरेंज मॅरेजवाले. नवरा हात लावत नाही कधी. मोठ्यानं धावून बोलत नाही कधी. आणि ती दन मार खाती नवऱ्याचा. बेवडा पिऊन येतो हाणतो. पण मी काय म्हणते करायचंच नाही ना लव्ह मॅरेज. मायाबापाच्या विरोधात जाऊन लग्न करायचंच नाही. मग जरा चांगला अरेंज मॅरेज असतं त्याची हिंमत झाली असते तिला मारायची. ते माहेरचा धागे का असतं ना तिच्या माहेरचा मायबाप आले असते भाऊ आला असता बोलले असते की मारतो कसं काय भाऊ. थोडं धाकाना त्याला मारलं नसतं ना. मग आणि रुसून बी कुठं जाणार आहे ती. तिला जागा बी नाही ना कुठं जायला. किती अवघड आहे पा बरं. पण जाऊ द्या भावाना यावं बाई तिच्या काही असं यावं बाई भावाना माफ करून द्यावं बाई तिला नाही तर काय. हो ना तेच तर काय ग मला आधी लक्षात नाही आलं. नाही तर आपण तिच्या भावाच्या घरी गेलो असतो पाय समजून सांगायला. आता यावर रक्षाबंधनला कसं जाते पाय. हो जमलं आपल्याकडून तर करू प्रयत्न जाऊ तिच्या भावाकडं. जमलं जर तर नाही जमलं आपल्याकडून तर ठीक आहे. मग एखाद्या दिवस नंतर जाऊ रक्षाबंधन काही झाल्यावर मग शेवटला. हो मग कसं करू बघू. आता आपल्याच माग गडबड आहे. आता रक्षाबंधनचं शॉपिंग करायची. हे सगळंच आता महिना नवीन घरी तिला साडी घ्यायची. तेच ना. ह्या कधी येते पण जणी. ती आली आबोलीची आई. चला चला थांब जर एक जण येऊ राहिली. कोण येऊ राहिलं राणी येऊ राहिली का. राणीचं तर भाऊ येत नाही ना राखी बांधायला. मग कसं काय येऊ राहील ती राख्या घ्यायला. नाही राणी नाही येऊ राहिली. दुसरी येऊ राहिली एक जण. कोण येऊ राहील दुसरी. आता हिला कसं सांगू ही दुश्मन येऊ राहील दुश्मन. आता हिला नाव सांगितलं तर भडकन नाही. अगं अबोलीची आई आशा येऊ लागली. आशा काय मला पहिलं कोणी सांगितलं. ओ सखूबाई पहिलं कोणी सांगितलं ती भवानी येऊ राहिली म्हणून. मला यायचं नसतं मग तिच्यासोबत. चालले मी घरी मला नाही यायचं तिच्यासोबत. ती येऊ राहिली तर. अगं थांब अबोलीची आई थांब. जाऊ नको अशी थांब. जाऊ नको चला तिला सोडू. चला सोडून तिला घ्यायचं नाही आपल्यासोबत. चला मला पहिलं सांगितलं नाही तुम्ही ती येणारे म्हणून. मी नसते आले ना मग तुम्हाला इतकीच प्यारी आहे तिथं. अगं तसं नाही आम्हाला तू पण प्यारी आहे ती पण प्यारी आहे आम्हाला सगळंच प्यारे आहे. नाही शक्य नाही. कायच करा बाप्पा. एक काम करा एकूण इकडे पाहू नका. एकूण इकडे तोंड पाहू नका. बोलू नका. एकूण काही चुपचाप चला राख्या घ्या. आणि काय साडी वगैरे घ्यायचं ते आपापल्यासोबत. एक साड्या घेऊन टाकायच्या वेगवेगळ्या दुकानात जाऊन. काय पण हे चुकीचं आहे खूप चुकीचं आहे. मला तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं ती येणारे म्हणून. मी नसती तयारी केली ना. मी एकटी गेली असते मग माझी मला काय गरज होती तुमच्यासोबत यायची. अगं असं कसं अवघडे भांडणं करू बेसक या दोघी. पण हा पण आहे ना. आली आशा आली. चला ही पण आहे भाई ही पण आहे. मला पहिल्याने सांगितलं तुम्ही ही पण आहे म्हणून. मी आले नसते मग. मला नव्हतं यायचं याच्यासोबत. मला वाटलं ही नाही करून म्हणून म्हणलं होतं सखूबाई मी तुम्हाला मला येऊ द्या म्हणून. हे बघ आता शांत बस आशा शांत बस. चाल बरं चल चुपचाप चल. येड्या नको करू. चल भांडणं नका करू आता प्लीज. भांडणं करू नका. तुमच्या पाया पडते हो मामी गंगे हो. भांडणं करू नका. नाही तर आम्ही तिघे चालले जाऊ. तुम्हाला दोघीला सोडून देऊ इथंच बरं का. चुपचाप चला. आता हे काय करणार यावंच लागेल ना आता. मला जरा माहिती असतं मी एकटी गेले असते माझ्या नवऱ्याला घेऊन गाडीवर तुमच्यासोबत कायला आले असते.
मला काय माहिती की भट्टक भवानी म्हणून. काय काय बोलू राहिली ही? मग शिवाय देऊ राहिली का ही? असं का बाई? पा शिवाय देऊ राहिली वाटतं मला ही. मला थोडं ऐकायला आलं ना भवानी, ऐकायला आलं मला. कोणाला म्हणली ही भवानी? हा, शिवाय देऊ लागली मी? नाही हो, नाही अशी काय करते, शिवाय गिवाय काही येत नाही. चला चला चुपचाप. काही पण आपलं चला बरं, चला चला जायचं ना. आपल्या रिक्षा बिक्षा घ्यायला लागली बाई. चला पटकन चला. वा, काय मस्त मस्त राख्या आहे तसं बाई, एकच नंबर. लयच व्हरायटी आहे गड्या. यंदा लयच भारी भारी राख्या आल्या बरं का मार्केटमध्ये. चला घ्या, मला कोणत्या कोणत्या आवडतात पा. काय दाखवू मावशी, सांगा कोणत्या प्रकारच्या राख्या दाखवायच्या? मोठ्या दाखवायच्या का ब्रासलेट टाईप दाखवायच्या का चांदीच्या दाखवायच्या का कशा, का काहीतरी नवीन कार्टूनच्या पण आलेलं आहे, कसे दाखवायचे सांगा. अरे बापरे, कार्टूनची पण आहे का? हो, कार्टूनची, छोट्या मुलांसाठी कार्टूनची. नाही बा, कार्टूनची बिर्टूनची नको. आमचे मुलं मोठाले, आमचे भाऊ पण मोठाले माणसं आहे आमचे भाऊ, 2-2 लेकराचे बाप. तर आपलं साधंच दाखव, छान मस्त भारीवाल्या. ठीक आहे ठीक आहे. हा ना, पहा पहा तुम्हाला जे आवडलं काय त्या सांगा मला, मग मी तुम्हाला काढून देतो. हो ठीक आहे ठीक आहे. पाव कोणत्या आवडतं मला मला हो, लय मस्त मस्त गड्या. कोणत्या घ्या? पाहून घ्या सकोबाई, पाहून घ्या ना. कोणत्या घ्या हो? लेस बड्या बड्या राख्या, एकापेक्षा एक लेस खास खास आहे गड्या. भैया मला ए दे दो, ए मस्त राखी. आओ इधर, ये मने वाल्या ह्या द्या, ह्या मण्यावाल्या ह्या. डझन ह्या 150 रुपये डझन. अरे बापरे, एवढे महाग आहे का राख्या? 50-60 रुपये डझनच्या राख्या आणि 150 रुपये डायरेक्ट. अरे बापरे बापले, लुटून राहिले भैया तुम्ही तर. नाही हो मावशी, घ्यायचं तर घ्या ना, तर घेऊ नका बरं का, पण भाव एकच आहे. ठीक आहे, द्या 1 डझन मग. ह्यावाल्या का हो मावशी? हो ह्या वाल्याच. ठीक आहे. इकडे या भैया, इकडे ह्या आम्हाला द्या, इकडचे द्या आम्हाला. आलो तुम्ही लक्षात ठेवा फक्त कोणती पाहिजे. पहिले ह्या मावशीची काढतो, मग तुमच्या काढतो. थांबा. बरं, द्या मावशीचे काढा, दम्माना द्या आम्हाला. ठीक आहे. तोपर्यंत आम्ही अजून बघतो. मी काय म्हणते, चला आता राख्या तर घेतल्या आपण. मला साडी पाहिजे माझ्या नंदासाठी बाई, तर मी साडी घेते. आणि नारळ बिरळ घ्यायची का, तर नारळ बिरळ घेऊन टाका. एक जण सगळ्या जणी आहे की नाही बरं? हां, मी तेच म्हणते. पहा तुम्ही, साड्या घ्यायला काही माझ्यासोबत कोणी येऊ नका बाई, बाबी त्यांना मीच जाते. नाही ना, आम्ही दुकानच्या बाहेर उभं राहतो ना. असं काय करते सकोबाई? असं काय लगे? आम्ही काय घेऊ देणार नाही काय तू साडी? नको बाई नको, पटकन जाते मी, पटकन एक साडी घेऊन येते माझ्या चॉईसना. त्याच्यामुळे म्हणलं दुसरं काही नाही. ठीक आहे, चला मग. नारळ कुठे घेता? घेऊ ना, ते किराणा दुकानावर घेऊ, चला. बरं ठीक आहे, चला. थांबा तुम्ही इथं. येऊ गेले, न्यू साडी घेऊन आले. हो जा. पाय बस सकोबाई, एकटीच गेली साडी घ्यायला. मला पण जा वाटलं होतं, पण जाऊ दे, नको बाय. बरं आपण बाहेरच, आपल्याला काही घ्यायची नाही साड्या पेड्या. आपले भाऊ आणते ना आपल्याला साड्या टाकायला, वळ की राख्या बांधल्या की त्याच्यावरच आपण खुश होऊ. आपल्याला काही नंदा काही येणार नाही आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला काही घ्यायची नाही राखी साडी. तर सकोबाईलाची नंदा येणार आहे, तर सकोबाई घेईन खुश, जाऊ तिकडं. आणले वाटतं साडी सकोबाईना. हो घेतली. चला आता, चला दाखव ना साडी लगे, अशी घेतली तर. नाही, आता घरी गेल्यावर पहा बरं. चला आता लवकर, पावसाचे दिवस आहे, पाऊस घेऊन आला तर डबल वल्ल हो लागन. चला घरी गेल्यावर दाखवते. आता डायरेक्ट माझ्या घरी चला, पर्समध्ये घातली आता मी. चला बरं पटपट. नारळ पण घ्यायचे आपल्याला अजून. हो चला, नारळ घेऊ आता. चला ती रिक्षा येऊ राहिली, रिक्षाला हात द्या पटपट. चला. हो चला.